या सूर्याची जेवढी दाहकता आहे ना, तेवढंच त्या सूर्याकडनं खूप घेण्यासारखं सुद्धा आहे. निसर्ग आपल्याला प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी देत असतो. फक्त ती घेण्याची वृत्ती आपली असायला हवी. निसर्गामधलं सगळ्यात मोठं नाव म्हणजे सूर्यमाला. सूर्यमाला आपल्याला नेहमीच काहीतरी देत असते. कधी आपल्याला चंद्र दाखवते, कधी बुध-गुरूची युती दाखवते, कधीतरी आपल्याला अगदी आपल्या उघड्या डोळ्यांनी शनी देखील दिसतो. पण या सूर्यमालेतला एकमेव मोठा, मी ग्रह म्हणणार नाही, पण अशी एक शक्ती जी सगळं जग, सगळं युनिव्हर्स ज्याला म्हणतो ते चालवते, तो म्हणजे सूर्य. या सूर्याची जेवढी दाहकता आहे ना, तेवढंच त्या सूर्याकडनं खूप घेण्यासारखं सुद्धा आहे. आणि आताच्या नवीन पिढीने ते घ्यायचं ठरवलंय. हे कसं घेतलं पाहिजे? सूर्याच्या या दाहकतेचा आपण कसा उपयोग केला पाहिजे किंवा सूर्याचा कसा उपयोग आपण आपल्या जीवनशैलीसाठी करून घेतला पाहिजे? या सगळ्याविषयी आणि या सगळ्यावर प्रकाश टाकण्यासाठी एक युवा उद्योजक आपल्याबरोबर आले. सनफेस सोलारचे आशिष देशमुख. नमस्कार. थँक नमस्कार यू. सर. सर, मला हा पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, की हा उद्योग करावासा म्हणजे मराठीत आपण म्हणतो ना, की कसले उद्योग करत असतोस तू? तर या उद्योगाकडे कसं तुम्हाला वळावसं वाटलं? ऍक्च्युली मी इंजिनिअरिंग केलेलं हं. आहे मेकॅनिकल मध्ये. तर इन लास्ट इयर ऑफ इंजिनिअरिंग माय सब्जेक्ट वॉज अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्सेस. ओके. तर मग अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्सेस मध्ये सोलर, विंड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. तर हं. त्यावेळी पासूनच मला ग्रीन एनर्जी मध्ये, सस्टेनेबल मध्ये इंटरेस्ट होता. आणि नंतर असं झालं की पूर्ण जगाची वाटचाल अपारंपरिक ऊर्जेकडे सुरू झाली. आणि त्यानंतर मग इंडियामध्ये पण लोक सोलर इन्स्टॉल करायला लागले. मग त्यानुसार मग आम्ही सोलर मध्ये आलो. सोलरचे आम्ही वॉटर हीटर पासून स्टार्ट केलं आधी, आणि त्यानंतर आम्ही आता मोठे सोलर प्रोजेक्ट्स पण करतो. पण मग तुम्ही तुमच्या फॅमिलीत पहिले आहात या बिझनेसकडे या व्हेंचरकडे येस, येस. वळण्यासाठी? ऍक्च्युली माझे वडील जॉब करायचे. हं, मी पण आधी स्टार्टिंगला हं. मुंबईमध्ये ऍज अ परचेस इंजिनियर म्हणून काही वर्ष जॉब केला. ओके. पूर्ण कंपनी कशी रन होते त्याचं पूर्ण मी त्यातून गो थ्रू झालो. हं, म्हणजे फ्रॉम परचेस टू सेल्स, हं. कसं एखादी सिस्टीम वर्क करते, प्रॉफिट किती ठेवायला पाहिजे, टीम कशी हँडल करायला पाहिजे, त्यानंतर आपली ग्रोथ कशी झाली पाहिजे, आपण एक्सपांड कसा करायला पाहिजे बिझनेस. आणि एखादा बिझनेस रन करण्यामध्ये खूप चॅलेंजेस येतात. तर ते मी जवळून त्या कंपनीमध्ये बघितले. आणि मग त्यानंतर मी ठरवलेलंच होतं की मी काहीतरी बिझनेस करेल. आणि मग मग छोट्यापासून एक स्टार्ट केलं. म्हणजे मला आठवतं की जवळपास म्हणजे माझ्याकडे जी सेव्हिंग वगैरे होती ते सगळं मी लावून 10 लाख रुपयामध्ये स्टार्ट केला हं. बिझनेस, वॉटर हीटर पासनं. आणि त्यावेळेस असं झालं, 10 लाख रुपये मी इन्व्हेस्ट किती केले. सालचं म्हणताय तुम्ही सर हे हे? 2017ची गोष्ट आहे. ओके. हं. हा. मग मी ते सगळं पैसे वगैरे लावून टाकले आणि माझं एकही प्रोडक्ट विकलं जात नव्हतं. मग माझी आई मला म्हणायला लागली, की म्हणून आम्ही तुम्हाला नाही म्हणत होतो, की असं काही उद्योग तू करू नको. हे काही मराठी लोकांना जमत नाही. तर मग त्यावेळेस ऍक्च्युली काय होतं, की पित्तर पाटा होता. आणि पित्तर पाट्यामध्ये आपल्या इकडे जनरली कोणी नवीन काही घेत नाही. प्रोजेक्ट करत करेक्ट. नाही किंवा नवीन वस्तू घेत नाही. तर त्यामुळे आम्हाला तो इम्पॅक्ट आला होता. पण जसा पित्तर पाटा संपला, त्यानंतर मग आम्हाला सोलापूरला 3 कामं मिळाले. त्यानंतर आम्हाला साताऱ्याला काम मिळालं. त्यानंतर मग पुण्याला काही प्रोजेक्ट्स मिळाले. आणि मग त्यानंतर मग नाशिकमध्ये पण आम्हाला बरेच त्यानंतर कामं मिळाले. आणि त्यानंतर मग हळूहळू आमची जर्नी स्टार्ट झाली. आधी मी स्वतः ऑर्डर घ्यायला जायचो. आता माझ्याकडे सेल्सची टीम आहे. नाऊ वी आर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. वॉव! आणि वी आर कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज सर्टिफाईड कंपनी. वॉव! सर, एक असतं, की आम्ही आता इतके दिवस इथे पॉडकास्ट करतोय किंवा मी गेल्या वेळेलाही केले होते. तेव्हा बिझनेसमॅन म्हटल्यानंतर एक वयाने मोठा किंवा एक अनुभवी माणूस आपण ज्याला म्हणतो तसं. पण जेव्हा तुम्ही असं भेटायला जात असाल, तेव्हा तुमच्या पर्सनॅलिटीज म्हणजे तुम्ही खूप वयाने लहान आहात. सो एवढ्या लहान वयात एक बिझनेस एवढा मोठा एम्पायर उभा करताना, एक पर्सनॅलिटी म्हणून, एक वय म्हणून तुम्हाला कधी त्याचा हिंडरन्स वाटतो? हां, आता फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर जो असतो, करेक्ट. त्याला ऍक्च्युली खूप चॅलेंजेस येतात. त्याला खूप छोट्या-छोट्या गोष्टीपासनं त्याला बघावं लागतं. पण जसं तुम्ही मेन्शन केलं, की ज्या एस्टॅब्लिश पर्सनॅलिटीज आहे,
तर माझा असा स्वभाव आहे की मी प्रत्येकाकडनं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो. वा. आज मी तुम्हाला भेटतोय तर मी तुमच्यातले पण काही गुण कसे माझ्यामध्ये येतील अडॉप्ट मी करू शकतो. त्यासाठी मी बघत असतो आणि मी बऱ्याच अशा मोठ्या उद्योजकांना भेटलो. त्यांची जर्नी बघितली. परत मी काही बुक्स वाचले. रतन टाटा हे माझे आयकॉन आहेत आणि त्यांनी पण म्हणजे टाटा ग्रुपचं आज जवळपास 150 प्लस देशांमध्ये त्यांचं काम आहे. आणि जेव्हा तुम्ही टाटाचं कुठलंही याच्यामध्ये एंट्री करता, तर त्या ज्या डायरेक्टरच्या ज्या व्हॅल्यूज असतात, त्या शेवटच्या एम्प्लॉयी पर्यंत तुम्हाला झळकतात. हं. आणि टाटांनी देशामध्येच नाही तर पूर्ण जगामध्ये आपलं एक भारताचं चांगलं नाव त्यांनी आपल्याला मिळवून दिलेलं आहे. म्हणजे त्यांनी टेटली झाले, जॅग्वार झाले, इंटरनॅशनल ब्रँड्स त्यांनी टेक ओव्हर केलेले. करेक्ट. तर मग अशा पर्सनॅलिटीज बघणं, ऑब्झर्वेशन करणं, हे लोकं इथपर्यंत कसे पोहोचले, ते टीम कशी बनवतात. त्यानंतर मग बऱ्याच नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवरती मी गेलो. काही ब्रॉडकास्ट वगैरे केले, व्हिजिबिलिटी वाढवली आणि व्हिजिबिलिटीवरतीच बऱ्यापैकी बिझनेस अवलंबून असतो आणि तुमची टीम पण तशी लॉयल पाहिजे. तुमच्याकडे तसे माणसं पाहिजे, की ज्यांना तुम्ही एखादी टास्क दिली, तर दे शुड कंप्लीट इट. तर मग त्याप्रमाणे ऑब्झर्वेशन करून जर्नी केलेली आहे आणि माझं विजन असं आहे, की मला एक 500 ते 1000 करोडची कंपनी सस्टेनेबलमध्ये उभी करायची आहे आणि त्यासाठीच मी ते मिशन घेऊन रोज काम करतो. आम्ही प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांना प्रश्न विचारत असतो, की तुम्ही तरुणांना काय सांगाल? पण तुम्ही स्वतःच इतके तरुण आहात, की तुम्ही आता जे बोललात ती गोष्ट फार महत्त्वाची आहे, की आपण आजूबाजूच्या लोकांना ऑब्झर्व्ह केलं पाहिजे. एखाद्या छोट्या माणसाकडनं एक तर मुळात कोणाला छोटं आणि मोठं लेखलंच नाही पाहिजे. प्रत्येकाकडनं काहीतरी शिकण्यासारखं असतं. ही खरंच खूप जमेची बाजू आहे. पण परत तुमच्या आपण बिझनेसकडे जर आलो, तर आम्ही समज सोलार सिस्टम घ्यायची आहे, तर ती सनफेसकडूनच का घ्यायला पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं? ओके. आमचं 3 प्रिन्सिपलवरच आमची कंपनी उभी आहे. लॉयल्टी, इंटिग्रिटी आणि ट्रस्ट. आम्ही आमच्या कस्टमरला योग्य मार्गदर्शन करतो. उगीच काम मिळवायचंय म्हणून काहीतरी त्याला फेक कमिटमेंट देणं वगैरे असे प्रकार आम्ही करत नाही. कारण आम्हाला लाँग टर्ममध्ये या बिझनेसमध्ये राहायचंय. आणि कुठलीही सिटी जर असेल तर तिथे तुम्ही म्हणजे बऱ्यापैकी लोक एकमेकांना ओळखतात. तर हं. तुम्ही एखाद्याशी चुकीचा व्यवहार केलेला असेल तर ते लगेच लगेच कळतं. कळतं. करेक्ट. तर त्यामुळे काही ठिकाणी आमचं नुकसान पण होतं, की म्हणजे आमची चूकही नसते, पण तिथे पण आम्ही थोडंसं फायनान्शियल बर्डन जे आहे ते आम्ही हं. स्वतःवरती घेऊन कस्टमर कसा आमचा सॅटिस्फाय होईल, कसा डिलाइटफुल होईल. कारण कस्टमरच तुम्हाला अजून कस्टमर देतो. तर मग त्या गोष्टीची जर काळजी आपण घेतली आणि माझं असं आहे, की मी रोज नवीन लोकांना, चांगल्या लोकांना भेटण्याचा प्रयत्न करतो. आणि एक मोठे उद्योजक आहे त्यांना मी भेटल्यानंतर मी त्यांना सरळ प्रश्न विचारला. म्हटलं, "सर, लोकं खूप मोठ्या-मोठ्या गोष्टी सांगतात, फिलॉसॉफी सांगतात, पण सिक्रेट काय आहे? म्हणजे जर मोठं एम्पायर उभं करायचं असेल तर." तर त्यांनी मला ॲडवाईस केलं, की तुम्ही रोज एका अशा व्यक्तीला भेटा, की जो तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह बदल घडवू शकतो. तुम्ही छोटं-मोठा जसं तुम्ही बोलल्यात तसं काही नसतं. कुठल्याही माणसाकडून आपण छोट्या माणसाकडनं पण किंवा वयाने जरी कमी असलं तरी त्याच्याकडनं पण तुम्ही खूप काही गोष्टी शिकू शिकू शकता. शकता. तर मग असं जर तुम्ही अडॉप्ट केल्या गोष्टी, तर जर्नी थोडी डिफिकल्ट आहे फर्स्ट जनरेशनसाठी, बट मजा येते काम करायला. नक्कीच. सर मला एक सांगा, की साधी गोष्ट आहे, की आता सोलरवर एसी चालतो, फ्रिज चालतो किंवा या सगळ्या गोष्टी हे खरंच कसं गणित आहे? म्हणजे काय जे पूर्वी वर्षानुवर्ष आपण फक्त विजेवर अवलंबून होतो. वीज गेली, की आपण सगळे अडकत होतो. मग घरांमध्ये इन्व्हर्टर्स आले, की बाबा वीज गेली तरी किमान बेसिक 1-2 लाईट्स घरातले, 2 पंखे. पण सोलारमुळे हे सगळं चालतं हे खरंच नवीन आहे आमच्यासाठी. प्लीज आमच्या प्रेक्षकांना सांगा. तर त्याच्यामध्ये असं आहे, की 1 एप्रिलपासनं गव्हर्नमेंटने सोलरवर पण बऱ्यापैकी रिस्ट्रिक्शन्स आणलेले आहेत. त्यांनी बऱ्याच चेंजेस केलेले आहे. मग त्यामध्ये असं आहे, की संध्याकाळी 5 ते सकाळी 6 हं. जरी तुम्ही सोलर इन्स्टॉल केलेला असेल, तरी तुम्हाला 10 किलोवॅटच्या वरच्या सिस्टमला तुम्हाला इलेक्ट्रिसिटी बिल पे करावं लागू शकतं. ओके. तर ऑन दॅट प्रॉब्लेम वी हॅव सोल्युशन दॅट इज हायब्रिड सिस्टम आणि बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम. वॉव! हं. त्याच्यामध्ये असं आहे, की हायब्रिड इन्व्हर्टर त्यामध्ये इन्स्टॉल होईल आणि ते एकाच वेळी तुम्हाला डायरेक्टली सोलर पॉवर पण देईल, जेव्हा सनलाईट आहे डे हं. टाईममध्ये आणि जेव्हा सनलाईट नसेल 5-5:30 वाजेनंतर, त्यानंतर ती बॅटरी जी चार्ज झालेली आहे,
ती पण सोलरवरनं चार्ज झालेली आहे. करेक्ट. आणि ती लिथियम फेरोफॉस्फेट बॅटरी त्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये 6000 बॅटरी सायकल, 8000 बॅटरी सायकल असे आपल्याकडे प्रोडक्ट आहे. तर त्याचं तुम्ही एक बॅटरी सायकल पर डे जरी कन्सिडर केली, तर त्या बॅटरीचीच लाईफ जवळपास 21 वर्ष आहे. म्हणजे वाव. ते फिट अँड फॉरगेट प्रोडक्ट आहे. तर ते प्रोडक्ट आमच्याकडे आता आमचं फर्स्ट कंटेनर येतंय. तर एक 20-25 दिवसामध्ये आमच्याकडे ते असेल. तर जिथे ग्रामीण भागामध्ये किंवा कंट्री साइडमध्ये, लेक साइडला जे रिसॉर्ट्स आहे हम्म. किंवा आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी अजूनही प्रॉब्लेम आहे, की हम्म. लाईट नसते, रात्री लाईट जाते, पावसाळ्यात पण हे इश्यूज होतात. तर बऱ्याच लोकं काही आय-टी मध्ये असतात काय किंवा काहींचं त्यांना कन्व्हिनियन्स खूप महत्त्वाचा असतो, की किती काही झालं तरी पॉवर फेल्युअर नको व्हायला. कारण बरोबर. माझ्या कामाची व्हॅल्यू, माझं काम त्यापेक्षा खूप मोठं आहे. महत्वाचं. आय कॅन अफोर्ड एनिथिंग, बट माझं काम हॅम्पर नाही झालं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही आउट ऑफ इंडिया इतर कंट्रीजमध्ये बघता, तर तिथं त्यांचं वर्क हॅम्पर नाही होत. त्यांनी प्रत्येक गोष्टीसाठी सिस्टम्स तशा करेक्ट. डेव्हलप केलेल्या आहे. तर त्यासाठी आपल्याकडे हायब्रिड आणि बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टमचा पर्याय आहे. त्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रिसिटी नसताना तुम्ही एसी पण रन करू शकता, फ्रिज रन करू शकता. आणि त्याप्रमाणे आम्ही तुमची सिस्टम, तुमची जी रिक्वायरमेंट आहे, तुम्हाला किती तासाचा बॅकअप पाहिजे वगैरे, त्यानुसार आमची टीम तुम्हाला सिस्टम डिझाइन करून देऊ शकते. सर, पण आता राहता राहिला प्रश्न मोठ्या या सिटीजमध्ये म्हणजे मुंबई, पुणे किंवा आपण आता नाशिकमध्ये पण टॉवर झालेत, मोठ्या-मोठ्या बिल्डिंग झाल्यात. तर ही सोलर सिस्टीम ही फक्त बंगल्या आणि घरांपुरती आहे का अशा बिल्डिंग्समध्ये पण लागू शकतात? हां, बिल्डिंग्समध्ये पण लागू शकते. त्यासाठी आता गव्हर्नमेंटनी एक व्हर्चुअल नेट मीटरिंग आणि ग्रुप नेट मीटरिंग म्हणून एक प्रकार आणलेला आहे. हं, हं. थोडं लीगल याच्यामध्ये ते अडकलेलं आहे, पण थोड्याच दिवसात ते पण येईल. त्याच्यामध्ये असं आहे, की एखादी म्हणजे 100 मजली बिल्डिंग आहे, हं, मुंबईमधली हं. किंवा पुण्यातली किंवा नाशिकमध्ये आता जवळपास 50-50 मजल्यापर्यंत कन्स्ट्रक्शन होतंय. तर ते दोज पीपल आर अवेअर ऑफ इट, हं, की आपण ग्रीनमध्ये स्विच व्हायला पाहिजे. हं, सगळं त्यांना समजतं. बट हं, प्रॉब्लेम इज की त्यांचा टेरेस तेवढा मोठा नाही. हं. प्रत्येक जण नाही बसवू शकत ते. तर त्याच्यासाठी आता व्हर्चुअल नेट मीटरिंगमध्ये काय होणार, की त्याच बिल्डिंग मधला एखादा व्यक्ती, त्याची धुळ्याला लँड आहे किंवा जळगावला आहे किंवा अजून नंदुरबार किंवा इतर ठिकाणी त्याची लँड आहे. ती तशीच पडू नये वर्षानुवर्षे. तर तिथं आपण सोलर प्लांट लावू शकतो आणि ती पॉवर आपण त्या बिल्डिंगला देऊ शकतो. हो, तर वॉव! जेव्हा ते इम्प्लिमेंट होईल, त्यानंतर सोलरमध्ये तुम्हाला एक मोठं रिव्होल्यूशन दिसेल. नक्कीच. सर, नाशिक म्हटल्यानंतर सनफेस सोलर हे नक्की स्लोगन काय आहे तुमचं? हां, तर नाशिकचं सोलर, सनफेस सोलर आमचं करेक्ट. असं स्लोगन आहे. तर आमचं तेच आहे, की तुम्हाला सोलरच्या बिझनेसमध्ये नंतर एकदा सोलर लावल्यानंतर पण चॅलेंजेस येतात. हं, म्हणजे इन्व्हर्टर बंद पडणे, हं. अचानक सर्ज आल्यानंतर एखाद्या वेळेस मीटर जळून जातं. असे खूप चॅलेंजेस येतात. तर याच्यामध्ये असं आहे, की सोलरच्या प्रोजेक्टचा जो सक्सेस अवलंबून आहे, तो तुमची इन्स्टॉलर कंपनी किती कॅपेबल आहे. ते किती इंटिग्रिटी वाले लोकं आहेत. हं, त्यांची एकदा प्रॉडक्ट विकल्यानंतर सर्व्हिस देण्याची इच्छा आहे की नाहीये, त्याच्यावरती त्या प्लांटचा सक्सेस अवलंबून आहे. हं. तर त्यामुळे आम्ही लोकांना अपील करतो, की तुम्ही लोकल कंपनीला, इथल्या लोकांना तुम्ही काम द्या. काही लोकं बाहेरच्या कंपनीजला काम देतात. मग नंतर ती कंपनी शटडाउन होते. इथेच एक नाशिकमध्ये एक मॉल आहे. त्यांनी एका बाहेरच्या कंपनीला काम दिलं होतं. बट आता इथले लोकल कॉन्ट्रॅक्टर्स त्याला सर्व्ह करताय. हं. तर मग असे चॅलेंजेस येऊ नये म्हणून मग तुम्ही लोकल सनफेस सोलरवर तुम्ही विश्वास ठेवू शकता आणि नक्कीच. तुम्ही आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी देऊ शकता. तुम्हाला नक्कीच चांगली सेवा आणि भविष्यातही तुम्हाला ज्या नवीन टेक्नॉलॉजीज येत आहे, त्याच्यासोबत सनफेस सोलर काम करतं. आमचं जे कंपनीचं नाव आहे तेच सनफेस इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड असं आहे. करेक्ट. म्हणजे आम्ही रोज इनोव्हेशन्स त्याच्यामध्ये करतोय आणि जे पण काही जगामध्ये नवीन ट्रेंड, नवीन टेक्नॉलॉजी येणार आहे, ती आमच्या ग्राहकांना देऊन आम्ही त्यांचं लाईफ किती चांगलं सुसह्य करू शकतो, हेच आमचं विजन आहे. वॉव! सर, मग आता हे तुम्ही एक पुढचं विजन सांगितलं. पण एक 5-10 वर्षासाठी सनफेस इनोव्हेटिव्ह काय प्लॅन करताय? आम्हाला ॲक्चुअली सस्टेनेबल ग्रीन याच्यामध्येच काम करायचंय. आम्हाला वेस्ट टू एनर्जीमध्ये काम करायचंय. त्याचं पण आमचं एका मोठ्या प्रोजेक्टचं वर्किंग चालू आहे. त्यानंतर आम्हाला ऑर्गॅनिक जे वेस्ट आहे, वेस्ट आहे, त्याच्यातनं गॅस आपण बनवू शकतो. त्या प्रोजेक्टवर पण आम्ही काम करतोय. तर आम्हाला म्हणजे सस्टेनेबल हे जगामध्ये हा ट्रेंडिंग विषय आहे. सस्टेनेबल लाईफस्टाईल जर सगळ्यांनी अडॉप्ट केलं, म्हणजे एक साधं उदाहरण द्यायचं तुम्हाला, तर टोल नाक्यांवरती भारतामध्ये 25,000 करोड रुपयाचं फ्युएल दरवर्षी वाया जातं. जर थांबल्यामुळे. लोकांनी प्रॉपर प्लग आउट केलं, बंद केली कार,
जर तो थोडा वेळ थांबला आणि ते जर तो म्हणजे प्रदूषण पण त्याच्याने कमी होईल आणि तुमचं पैसे पण वाचतील. तर 25,000 करोड रुपये आपण हे सगळे मिळून आपण ते वेस्ट करतोय. 25,000 करोड इट इज व्हेरी ह्यूज अमाउंट. येस. त्याच्यामध्ये खूप आपल्या इथे अजूनही खूप गरिबी, खूप लोकांसाठी आपण काम करू शकतो. तर असं छोट्या-छोट्या जर चेंजेस आपण आपल्यामध्ये आत्मसात केले, तर नक्कीच म्हणजे मोठा बदल घडू शकतो. सर तुम्ही जे आता बोललात, ही लाईफस्टाईल तुम्ही ऍक्सेप्ट केलीत आणि तुम्ही ती फॉलो करता. दॅट इज झिरो झिरो वेस्ट लाईफ. झिरो वेस्ट लाईफ. हे काय आहे लोकांना सांगा हां, प्लीज. तर मी स्वतः झिरो वेस्ट लाईफ अडॉप्ट केलेलं आहे. म्हणजे असं आहे की मी प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पीत नाही. हं. मी बऱ्यापैकी 99% मी अव्हॉइड करतो. तर त्याचं रिझन असं आहे, एक तर पहिलं हेल्थचं रिझन आहे. ज्या प्लास्टिकच्या बॉटल्स तुम्हाला दिसतात, त्याचं ट्रान्सपोर्टेशनची एक पद्धत आहे. म्हणजे त्याला सनलाईट त्याच्यामध्ये गेला नको पाहिजे, ते ओपन व्हेइकल मध्ये नको पाहिजे. पण आपल्या इथे तुम्ही जर बघितलं, तर सर्रास ओपन याच्यामध्ये दुपारी 2 वाजता तो घेऊन चाललेला आहे. त्याच्यातून सनलाईट पास होतोय. त्याच्याने काय होतं, की मायक्रो प्लास्टिक त्याच्यात मिक्स होतं करेक्ट. आणि तुम्ही जर ते तुम्हाला सवय असेल, तर तुम्हाला मे बी नंतर कॅन्सर होऊ शकतो. हं, हं. दुसरी गोष्ट अशी, की लोकं ते बॉटल नी पाणी पितात, ते कुठेही फेकतात. झाकण एकीकडे, ती बॉटल दुसरीकडे. त्याच्याने ते खूप मेस दिसतं, खूप दिसायलाही खराब दिसतं आणि प्लास्टिकचं त्याच्याने पोल्युशन तयार होतं. तर मग मी याच्यामध्ये माझ्याकडे एक बॉटल आहे, ती पण बांबूची आहे. तर ती मी कॅरी करतो आणि जिथं रिफ्युअल आपण करू शकतो पाणी, तिथं रिफ्युअल करून घेतो आणि त्याप्रमाणे मी करतो आणि त्यानंतर सपोज मी भाजी घ्यायला चाललोय किंवा तर दूध घ्यायला पिशवी घेऊन चाललोय, आपली आपण तर कॅरी पिशवी वगैरे करतो. आपण येस. कॅरी करायला पाहिजे. त्यानंतर आमच्याकडे अशी एक दुधाची किटली, तर ती किटलीमध्येच आपण ते दूध आणलं पाहिजे. अशा जर गोष्टी तुम्ही अडॉप्ट केल्या, तर नक्कीच एक मोठा बदल जर सगळ्यांनी या गोष्टींची सुरुवात केली, तर याच्यातून तुमची हेल्थ पण चांगली राहील, तुमचे पैसेही वाचतील करेक्ट. आणि आपला देशही सुंदर दिसेल. ते कसं आहे ना सर, प्रत्येक वेळेला आपण असं म्हणतो, मी एकट्याने करून काय होणार आहे? पण हा विचार जर झटकला आणि प्रत्येकाने आपल्यापुरतं, मी कितीही लोकांना सांगायचा प्रयत्न केला तरी लोक ऐकतील असं नाही. पण असं प्रत्येकाने 100 माणसांमध्ये एका माणसाने जरी केलं, तरी अशी खूप माणसं तयार होतील आणि हळू-हळूच एखादी उत्क्रांती होत असते. कधीही बरोबर, पटकन होणार नाहीये ती. बरोबर. हळू वेळ लागणार आहे. पण तुम्ही सांगता त्याप्रमाणे मी सुद्धा माझ्या परीने खूप फॉलो करत असते, जितकं शक्य आहे. ग्रेट. कारण प्रवास बघता खूप कठीण आहेत गोष्टी, पण तरी आपण मनापासून नक्कीच प्रयत्न करायचा असतो. बरोबर. सनफेस झिरो इन्व्हेस्टमेंट पॉवर प्लांट हा नक्की काय आहे? म्हणजे झिरो इन्व्हेस्टमेंट पॉवर प्लांट हे नक्की काय एक्झॅक्टली गणित आहे? त्याच्यामध्ये असं आहे, की बऱ्याच लोकांना सोलर बसवायचंय, बट सोलरचा प्रोजेक्ट हा थोडासा एक्सपेन्सिव्ह असतो. बरं. म्हणजे मिनिमम तिकीट साईज 2,00,000 ची 3 हं, किलोवॅटचं जरी एखाद्याला घरगुती बंगल्यावर बसवायचं असेल, हं. तरी 2,00,000 पर्यंत त्याची किंमत आहे. तर त्यामध्ये आम्ही एक झिरो इन्व्हेस्टमेंट पॉवर प्लॅन आणलेला आहे. त्याच्यामध्ये सनफेस इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड विल इन्व्हेस्ट. आम्ही आमच्या पैशाने तो प्रोजेक्ट इन्स्टॉल करू हं, आणि कस्टमरला साधारण तो जे इलेक्ट्रिसिटी बिल भरतोय, हं. तेवढेच पैसे आम्हाला द्यायचे. म्हणजे ओके. आपण जर एक उदाहरण घेतलं, हं, एक म्हणजे एक राम व्यक्ती आणि एक श्याम आहे. हं, जो राम आहे तो स्मार्ट आहे आणि श्याम थोडासा कन्व्हेन्शनल आहे. हं, तर रामने काय केलं, दोघांचं म्हणजे ऑफिस आहे. हं, तर एकाच याच्यामध्ये मध्ये तर श्यामकडे आम्ही अप्रोच झालो, हं. रामकडे आम्ही अप्रोच झालो, श्यामकडे दोघांकडे अप्रोच झालो. तर रामने काय केलं, की त्याने आमचा प्लॅन पूर्ण समजावून घेतला. त्यानंतर मग त्याला कळालं, की याच्यामध्ये तर पैसे लावायचे नाहीये. परत सोलर बंद पडलं, युनिट जनरेशन कमी झाले किंवा व्हॉटएव्हर चॅलेंजेस आहे, ते पण सगळे चॅलेंजेस सनफेस इनोव्हेशन्स टेक केअर करणार आहे. हं. म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारची त्याला हेडॅक नाही कस्टमरला. त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. परत त्याला इन्व्हेस्टमेंट नाही करायची. मग त्यामध्ये रामला तो प्लॅन आवडला आणि त्याने आम्हाला ग्रीन सिग्नल दिला, की मी तुम्हाला मंथली जे इलेक्ट्रिसिटी बिल भरतोय, तेवढं तेवढेच द्यायचं. पैसे मी तुम्हाला देईल आणि हं, तुम्ही इन्व्हेस्ट करून सोलर बसवून टाका. मग कारण मला इन्व्हेस्टमेंट पण नाही करायची. मग त्यानंतर रामला काय जो फुल प्रूफ सोलर प्लांट आहे, तो आमचा एक ठराविक पिरियड आहे. साधारण 38 महिने ते 60 महिन्याच्या याच्यामध्ये गणितामधला. त्याचं हां. ते असेल. हं, तर तो आमचा जो स्पॅन आहे, तो संपल्यानंतर त्याला इलेक्ट्रिसिटी बिल पण येणार नाहीये हं. आणि त्याने इन्व्हेस्टमेंट पण केलेली नाही. तर असा तो प्लॅन आहे. आता श्याम थोडासा कन्व्हेन्शनल आहे. तो म्हणतो की नको हे काहीतरी नवीन आहे. तर तो थोडासा घाबरतो. मग हं. त्याने ते डेअरिंग केलेली नाही. मग आता काय झालं, 3 वर्षानंतर श्यामला ₹15,000 बिल श्याम ऑलरेडी भरतोय. आता 15चं त्याला
रेट्स वाढल्यामुळे त्याला 19,000 लाईट बिल भरावं लागतंय. आता राम इज व्हेरी स्मार्ट. त्याने काय केलं, त्याने सनफेस सोलर कडून तो प्लॅनमध्ये ते सोलर इन्स्टॉल करून घेतलं. करेक्ट. ऑलरेडी तो इलेक्ट्रिसिटी बिल भरतच होता. तेवढेच पैसे त्याने आम्हाला दिले. आता त्याला ₹500 बिल येतं. म्हणजे आता राम इज सेव्हिंग अल्मोस्ट 18,000 to 19,000 पर मंथ. आणि येस. श्याम आता परत तेवढंच भरतोय आणि श्यामला परत अजून रेट वाढणार तर अजून भरावे लागणार आहे. करेक्ट, तसं करेक्ट. हा आता फायनान्शियली म्हणजे इलेक्ट्रिसिटीच्या याच्याने तरी फ्री झालेला आहे. आता तो ते 18-19,000 आहे. दुसरी कुठे एस-आय-पी मध्ये इकडे-तिकडे कुठे इन्व्हेस्ट करू शकतो. नक्की. असं. सर या अनुषंगाने मगाशी तुम्ही गप्पा मारताना सांगितलत, की तुम्ही खूप उद्योजकांना भेटलात, तुम्ही पुस्तकं वाचलीत. तुम्ही स्वतः एक काहीतरी सरप्राईज घेऊन पुढच्या वर्षी येताय. ते सरप्राईज काय आहे? मी ॲक्चुअली इंडियावर एक पुस्तक लिहितोय. त्याचे माझे 5 भाग लिहून झालेले आहे हं, आणि मी बऱ्यापैकी गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर करतोय. तर 2027 मध्ये एंडिंग पर्यंत ते बुक माझं लॉन्च होईल. हं. आणि त्याच्यामध्ये एखादा फॉरेनर व्यक्ती तो इंडियामध्ये आला जरी नाही, तरी इंडिया काय आहे? आणि आपल्या इथे जे काही चॅलेंजेस आहे, प्रॉब्लेम्स आहे, म्हणजे त्या पुस्तकाचा उद्देश कुठे टीका करणं नाहीये, बट प्रॉब्लेम काय आणि त्याचं सोल्युशन त्याच्यामध्येच आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हं. तर बरेच लोकं जे ते पुस्तक वाचतील, तर त्यांनी जर ते सगळं अडॉप्ट केलं आणि जर आपण सगळ्यांनी ते आत्मसात केलं, तर भारत नक्कीच एक महासत्ता बनू शकतो. अशा प्रकारचं कंटेंट त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. नक्की. भारतासाठी तुम्ही कळकळीने एवढे सगळे प्रयत्न करताय. तर मला एक म्हणावसं वाटतं, नाशिक सोलर म्हणजे सनफेस सोलर असं तुमचं येस, नाव आहे. त्याच्याऐवजी आपण भारतातला सोलर म्हणजे सनफेस येस. सोलर थँक यू. लवकर होईल, ही येस, माझी मनापासून इच्छा आहे. कारण तुम्हाला खूप मनापासून देशासाठी काहीतरी करायचं आहे आणि प्रत्येक वेळेला या राजकारण्यांनी काय केलं, त्या राजकारण्यांनी काय केलं याच्या पलीकडे जाऊन आपण काहीतरी करणं गरजेचं असतं आणि तुम्ही देशासाठी एवढं करताय. त्याबद्दल तुमच्या सगळ्या वाटचालीला रेडिओ सिटीकडनं खूप शुभेच्छा. थँक सो थँक यू. मच.